Hello friends, good morning. I am Bhusar Vishwas, lecturer of Flora Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmaceutical jurisprudence. Today we are going to, in previous some lecture, we discuss Drug and Cosmetic Act 1940 and rule, and there under the rule 1945. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चरपासून आपण ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट 1940 त्याचबरोबर त्याच्या अंतर्गत येणारे जे सर्व रूल आहेत 1945च्या अंतर्गत ते स्टडी करत आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पॉवर ऑफ ड्रग इन्स्पेक्टर स्टडी करणार आहोत. ड्रग इन्स्पेक्टरच्या पॉवर कोणत्या कोणत्या आहेत किंवा त्याच्यामध्ये आहे इन्स्पेक्ट, त्याच्यानंतर टेक सॅम्पल ऑफ एनी ड्रग ऑर कॉस्मेटिक, त्याच्यानंतर आहे सर्च, त्याच्यानंतर आहे एंटर अँड सर्च, त्याच्यानंतर स्टॉप अँड सर्च. पॉवर कुठल्या कुठल्या आहेत ड्रग इन्स्पेक्टरच्या? तर इन्स्पेक्ट, देन टेक सॅम्पल ऑफ एनी ड्रग ऑर कॉस्मेटिक, त्याच्यानंतर सर्च, एंटर अँड सर्च अँड स्टॉप अँड सर्च. वन बाय वन स्टडी करूया. फर्स्ट वन आहे इन्स्पेक्ट. Any premises wherein any drug or cosmetic is being manufactured, and also he may inspect the means employed for standardizing and testing the drug or cosmetic. Any premises where any drug or cosmetic is being sold or stocked or exhibited or offered for sale or distributed. First one काय आहे? Any premises wherein any drug or cosmetic is being manufactured, and also he inspect the means employed for standardizing and testing the drug or cosmetic. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की जे कोणतीही जी औषधे असेल किंवा सौंदर्य प्रसाधनाची, कॉस्मेटिक म्हणजे काय, सौंदर्य प्रसाधनाची मॅन्युफॅक्चरिंग किंवा निर्मिती असलेल्या कोणत्याही आवारात आणि औषधे किंवा सौंदर्य प्रसाधनाचे मानकीकरण म्हणजेच काय, तर स्टँडर्डायझिंग, मानकीकरण आणि चाचणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची तपासणी देखील कोण करू शकतं? ड्रग इन्स्पेक्टर. त्यामध्ये काय सांगितलं की जे औषधं आहेत किंवा सौंदर्य प्रसाधन, त्यालाच आपण कॉस्मेटिक म्हणतो, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कोणत्याही आवारात किंवा औषधे किंवा जे कॉस्मेटिक आहे त्याचं मानकीकरण आणि चाचणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाची तपासणी देखील ड्रग इन्स्पेक्टर करू शकतो. त्यानंतर जी नेक्स्ट वन आहे एनी प्रिमायसेस व्हेअर इन एनी ड्रग or cosmetic is being sold or stocked or exhibited or offered for sale or distributed. म्हणजेच काय, तर कोणतीही औषधी किंवा कॉस्मेटिक काय केली जाते? विकली जाते किंवा स्टॉक केली जाते किंवा विक्री केली जाते त्याची, किंवा त्याची डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, वितरित केली जाते अशा कोणत्याही आवारात. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट वन टेक सॅम्पल. नेक्स्ट पॉईंट काय आहे? टेक सॅम्पल ऑफ एनी ड्रग ऑर कॉस्मेटिक. त्याच्यामध्ये काय आहे? विच इज बिंग मॅन्युफॅक्चर्ड ऑर बिंग सोल्ड ऑर इज स्टॉक ऑर ऑफर्ड फॉर सेल ऑर एक्झिबिटेड ऑर बिंग डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे काय, जे तयार केले जात आहे किंवा विकले जात आहे असं काय, कॉस्मेटिक आणि ड्रग, किंवा स्टॉक केले जात आहे किंवा विक्रीसाठी ऑफर आहे किंवा प्रदर्शित केले जात आहे किंवा वितरित केले जात आहे. त्याच्यानंतर आहे फ्रॉम एनी पर्सन कन्व्हेइंग, डिलिव्हरिंग ऑर प्रिपेरिंग ऑर डिलिव्हर एनी ड्रग ऑर कॉस्मेटिक टू परचेसर ऑर कॉन्सायजिनी. कुठल्याही व्यक्तीकडून, एनी पर्सन म्हणजे काय, कुठल्याही व्यक्तीकडून कोणतीही औषधं
किंवा कॉस्मेटिक खरेदीदारांकडे किंवा माणसाकडे पोहोचविण्याचे किंवा वितरित करणे किंवा वितर करण्याची तयारी करणे हे या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे सर्च. नेक्स्ट पॉईंट आहे सर्च. एनी पर्सन इन कनेक्शन विथ द ऑफेन्सेस अंडर दिस चॅप्टर ॲट ऑल रिजनेबल टाइम्स. काय? एनी पर्सन कनेक्शन कशाशी? विथ द ऑफेन्सेस अंडर दिस चॅप्टर ऑल रिजनेबल टाइम्स. त्याच्यानंतर आहे एंटर अँड सर्च. त्याच्यामध्ये काय सांगितलं की ॲट ऑल रिजनेबल टाइम्स एनी प्लेस एनी प्रिमायसेस in which he has reason to believe that an offense is being committed or has been committed. म्हणजेच काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, एंटर आणि सर्च मध्ये तर सर्व वाजवी वेळी किंवा कोणत्याही जागेवर ज्या ठिकाणी त्याने काय केलेलं असेल किंवा एखादा गुन्हा केला जात आहे कशामध्ये? ड्रग अँड कॉस्मेटिकमध्ये. ऑफेन्सेस इज बिंग कमिटेड ऑर हॅज बीन कमिटेड. त्यामध्ये काय केलं जातं? कोणत्याही जागेवर ज्या ठिकाणी त्याने अशा विश्वास ठेवण्याचे कारण दिले आहे किंवा एखादा गुन्हा केला जात आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्टॉप अँड सर्च. स्टॉप अँड सर्चमध्ये काय? एनी हे व्हेकल ऑर अदर कन्व्हिनियन्स विच ही हॅज रिझन टू बिलीव्ह कमिटेड यूज टू कॅरिंग एनी ड्रग ऑर cosmetic in respect of which offenses has been committed. Then next one आहे give order. In writing to the person in possession of drug or cosmetic in respect which offenses has been committed or is being committed not to dispose stock of such drug or cosmetic for specified period not exceeding 20 days or unless the defect may be removed by the possessor of the drug or cosmetic and may seize the stock of such drug, cosmetic or any substance or any article used to carry drug. Means काय की ज्या औषधाने किंवा सौंदर्य प्रसाधनाबाबतचा किंवा सौंदर्य प्रसाधनाबाबतचा काय ताबा घेतला आहे अशा व्यक्ती ज्याच्या बाबतीत असा गुन्हा केला आहे अशा संबंधात लेखी 20 दिवसापेक्षा जास्त नसलेल्या विशिष्ट कालावधीसाठी किंवा मालकाद्वारे सदोष दोष दूर केल्याशिवाय अशा औषध किंवा कॉस्मेटिकचा साठा विल्हेवाट लावू नये या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी काय सांगितलं की औषध किंवा कॉस्मेटिक असू शकतो किंवा आणि अशा औषध आणि कॉस्मेटिक किंवा ड्रग वापरण्यासाठी जे वापरले जाणारे कोणतेही पदार्थ किंवा वस्तूचा साठा हा काय केला जातो? जप्त केला जाऊ शकतो. हे जप्त करण्याची ऑर्डर ड्रग इन्स्पेक्टर देऊ शकतात. त्यानंतर एक्झामाइन. नेक्स्ट वन आहे एक्झामाइन. एक्झामाइनमध्ये काय सांगितलंय? एनी रेकॉर्ड, रजिस्टर, डॉक्युमेंट or any other material object found while exercising above powers and seize the same if he has reason to believe that is an evidence of commission of an offenses there under the act. means काय? अधिनियमानुसार जो गुन्हा नोंदवण्याचा पुरावा आहे असा विश्वास ठेवल्याचे कारण असल्यास अधिकारांपेक्षा अधिक काय केलं तर एक्सरसाइज करताना आढळणारी कोणतीही नोंदणी कागदपत्र किंवा कोणतीही वस्तू आढळल्यास ती काय केली जाऊ शकते? ती तर बेदाव केली जाऊ शकते किंवा त्याला बेदाव घातली जाऊ शकते. त्यानंतर एक्सरसाइज एनी अदर पॉवर्स ॲज मे बी नेसेसरी फॉर कॅरिंग आउट द पर्पज ऑफ दिस ॲक्ट
अँड द रूल्स मेड देअर अंडर मीन्स काय तर या कायद्याचा उद्देश आणि त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर कोणत्याही शक्तीचा उपयोग केला जातो. काय केला जातो? उपयोग केला. नेक्स्ट काय आहे? ड्युटीज ऑफ ड्रग इन्स्पेक्टर. इन दॅट ड्युटीज ऑफ ड्रग इन्स्पेक्टर, फर्स्ट ड्युटीज इन रिलेशन टू द सेल ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक. फर्स्ट काय आहे? ड्युटीज इन रिलेशन. कशाच्या रिलेशनशिप? द सेल. कशाचं सेल? तर ड्रग आणि कॉस्मेटिक्सचं. आणि ड्युटीज रिलेटेड टू द मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्स. एक म्हणजे सेलिंग ऑफ ड्रग आणि कॉस्मेटिक्सशी रिलेटेड आहे आणि एक आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग आणि कॉस्मेटिक्सशी रिलेटेड. त्यामध्ये वन बाय वन स्टडी करूया. ड्युटीज इन रिलेशन टू सेल ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक. इन दॅट to inspect at least twice a year all establishment license for sale of drug in the area assigned to him and to check whether the condition of license are observed or not. म्हणजेच काय तर जे नियुक्त केलेले क्षेत्रात काय केलं जातं? नियुक्त केलेल्या क्षेत्रात जे औषध विक्रीसाठी परवानाधारक किंवा सर्व आवश्यक काय केलं जातं? परवानाधारक किंवा सर्व आस्थापनाची जे परवानाधारक आहे आणि कशासाठी? औषध विक्रीसाठी जे परवानाधारक आहे किंवा सर्व आस्थापनाची वर्षातून किमान 2दा तपासणी करणे काय केली जाते? किमान 2दा तपासणी केली जाते. परवानाधारक म्हणजे जे लायसन ज्याला मिळालेले आहेत त्यांचे, आणि परवान्याची अट पाळली जाते की नाही याची तपासणी त्यामध्ये केली जाते. काय? टू इन्स्पेक्ट ॲट लिस्ट ट्वाइस अ इयर ऑल एस्टॅब्लिशमेंट लायसन्स फॉर सेल ऑफ ड्रग इन एरिया असाइन्ड टू हिम अँड टू चेक वेदर द कंडिशन ऑफ लायसन्स आर ऑब्झर्व ऑर नॉट. म्हणजेच काय? जे परवानाधारक आहेत किंवा औषध विक्रेते परवानाधारक आहेत त्यांची वर्षातून किमान 2 वेळेस तपासणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर परवान्यासाठी ज्या अटी नियमावली दिलेल्या आहेत ते अट पाळली जाते की नाही याची तपासणी करणं ही गरजेचं असतं. त्यानंतर इफ ही थिंक्स नेसेसरी टू ऑब्टेन अँड सेंड द सॅम्पल ऑफ इम्पोर्टेड ड्रग्स अँड कॉस्मेटिक फॉर टेस्ट ऑर अनालिसिस विच आर बिंग सोल्ड ऑर स्टॉक इन कॉन्ट्राव्हेन्शन द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट. जर ड्रग इन्स्पेक्टरला आवश्यक वाटले तर जे आयात केलेले औषध आहेत किंवा सौंदर्य प्रसाधने चाचण्या किंवा विश्लेषणासाठी नमुने मिळवणे आणि ते पाठवले जातात. कशासाठी? टेस्टिंगसाठी. ज्या किंवा काय केलं जातं? पाठवलं जातं. त्याच्यानंतर टू इन्व्हेस्टिगेट एनी कंप्लेंट इन रायटिंग इन मेड. ज्या ठिकाणच्या हे काय केलं जातं? इन्व्हेस्टिगेट केलं जातं. कायद्याच्या तरतुदीचा भंग करतात त्याला दिलेल्या तक्रारीच्या लेखी चौकशी करणे काय केलं जातं? इन्व्हेस्टिगेट केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टू इन्स्टिट्यूट प्रोसेक्युशन इन केस ऑफ ब्रीच ऑफ द ॲक्ट अँड रूल्स. काय केलं जातं? त्यानंतर त्या कायद्याच्या नियमाचं जर उल्लंघन झालेलं असेल तर त्याच्यावर खटला चालवला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू मेंटेन द रेकॉर्ड्स रिलेटिंग टू ऑल इन्स्पेक्शन अँड ॲक्शन टेकन बाय हिम. काय केलं जातं? ज्या त्याने म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरने ज्या सर्व तपासण्या घेतलेल्या आहेत आणि कृतीशी संबंधित ज्या ॲक्शन घेतलेल्या आहेत त्याच्या काय केलं जातं? नोंदी ठेवल्या जातात किंवा त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. देन नेक्स्ट आहे सबमिट कॉपीज ऑफ सच रेकॉर्ड्स कंट्रोलिंग ऑथॉरिटी. काय केलं जातं? सबमिट केलं जातं त्या ऑथॉरिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे टू मेक इन्क्वायरीज अँड इन्स्पेक्शन रिगार्डिंग द सेल ऑफ ड्रग्स
इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द ऍक्ट, म्हणजेच काय, कायद्याचं जे उल्लंघन झालेलं असेल किंवा औषधांच्या विक्री संदर्भात चौकशी किंवा तपासणी केली जाते किंवा करणं गरजेचं असतं. हे आहे ड्युटीज ऑफ ड्रग इन्स्पेक्टर, सेल्स ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक त्याच्या रिलेटेड. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टडी करायचं आहे आपल्याला ड्युटीज इन रिलेशन टू मॅन्युफॅक्चरर ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक्स. त्याच्यामध्ये आहे सब्जेक्ट टू द इन्स्ट्रक्शन बाय द कंट्रोलिंग ऑथॉरिटी इट शॅल बी the duty of drug inspector in that first point to inspect at least twice a year all premises licensed for manufacturer of drugs within the area allotted to him and to satisfy whether the condition of the license and the provision of the act rules thereunder are being observed or not. म्हणजेच काय, वर्षातून कमीत कमी 2दा तपासणी करण्यासाठी त्याला देण्यात आलेल्या क्षेत्रातील औषध निर्मितीसाठी परवानाधारक सर्व परिसर आणि जे परवान्याच्या अटी आहेत त्यातील अधिनियमाच्या तरतुदी पाळल्या जात आहेत की नाही याची पूर्तता करणं ड्रग इन्स्पेक्टरची ड्युटी आहे आणि ते त्यांना करावं लागतं. काय म्हणजे कमीत कमी वर्षातून 2 वेळेस ते तपासणी केली पाहिजे. त्याचबरोबर जे परवानाधारक आहेत त्याच्या परिसरामधले त्याच्या अधिनियमांनी ज्या अटी किंवा तरतुदी ठरवून दिलेल्या आहेत त्या अटीचं किंवा तरतुदीचं पालन केलं जातं की नाही जात याच्याशी काय केली जाते, पूर्तता केली जाते. त्याच्यानंतर आहे टू इन्स्पेक्ट द प्रिमायसेस लायसन्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग्स स्पेसिफाईड शेड्यूल C and C1 and to observe the process of manufacturer means employed for standardization and testing of drugs, storage condition, qualification of technical staff employed and all other details of location, construction, administration of establishment which may likely to affect potency or purity of the product. means काय, जे शेड्यूल C आणि C1 मधील ड्रग आहेत ते काय केले पाहिजे, तर त्याच्या औषधाच्या निर्मितीसाठी जो परवानाकृत परिसराची तपासणी करणे, परवानाकृत परिसराची जे तपासणी करणे आणि मानकीकरणासाठी जे उत्पादनाची प्रक्रिया आहे, कामकाजाचे जे निरीक्षण करणे आणि औषधाची चाचणी, त्याचबरोबर स्टोरेज स्थिती त्याची, त्याच्यानंतर कामावर असलेल्या तांत्रिक कर्मचारी म्हणजे एम्प्लॉय आहेत त्या कर्मचाऱ्याची पात्रता, त्याच्यानंतर स्थान आणि बांधकाम, त्याचबरोबर आस्थापन प्रशासन, या सर्व गोष्टीचा तपशील ज्यामुळे उत्पादकाची सामर्थ्य किंवा शुद्धता प्रभावित होऊ शकते अशा गोष्टीचे ड्युटीज कोण परफॉर्म करतं, तर ड्रग इन्स्पेक्टर. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे टू सेंड द आफ्टर इच इन्स्पेक्शन अ डिटेल रिपोर्ट टू इन्स्पेक्शन टू द कंट्रोलिंग ऑथॉरिटी which condition of license and provision of the act and the rules thereunder being observed and which being not observed. प्रत्येक तपासणीनंतर तपासणीचा सविस्तर अहवाल जो आहे तो नियंत्रक प्राधिकरणाकडे पाठवण्याचे आवश्यक आहे आणि ज्यासह परवान्याच्या अटी आणि त्यातील अधिनियमाच्या तरतुदी आणि त्यामधील अधिनियम पाळल्या जात आहेत आणि ज्याने पालन केले जात नाही असा रिपोर्ट पाठवणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट वन टू टेक सॅम्पल ऑफ ड्रग मॅन्युफॅक्चर ऑन द प्रिमायसेस अँड सेंड देम फॉर द टेस्ट ऑर ॲनालिसिस. जे औषधाचे नमुने आहेत ते औषधाचे नमुने घेणे आणि त्यांना चाचणी किंवा विश्लेषणासाठी पाठवणं गरजेचं आहे. ॲनालिसिस आणि टेस्टिंगसाठी पाठवणं ही ड्युटी कोणाची आहे, ड्रग इन्स्पेक्टरची. त्यानंतर नेक्स्ट आहे टू इन्स्टिट्यूट प्रिकॉशन इन रिस्पेक्ट ऑफ ब्रीचर्स ऑफ द ॲक्ट अँड रूल्स देअर अंडर. अधिनियम जे आहे आणि त्यातील नियमांचं उल्लंघन याबाबत जे खटला चालवणं आहे हे ड्युटीज कोणाची आहे, तर ड्रग इन्स्पेक्टरची. थँक यू एव्हरीवन. रिमेनिंग पॉईंट्स ऑफ दिस चॅप्टर
Drug and Cosmetic Act 1940 and the rule there under 1945. Remaining points will be studied in next lecture. Thank you again.